ऑर्गॅनिक मॉर्निंग. नमस्कार. आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय करून द्या. आपण कुठून आहात? माझं नाव सुनील तानाजी पाटील, गाव टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर, माढा. तर आपल्या बरोबर सुधीर पाटील सर पण आहेत, इथं प्रगतशील शेतकरी. तर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही हे मल्टीप्लायर जे तंत्रज्ञान वापरलं ते कसं वापरलं शेतामध्ये? सुरुवातीपासून ड्रिप मधून डोस चालू केले. हा, आता बेसळ टाकताना बेसळ मध्ये मिक्स केलंय. किती दिला तो आपण सुरुवातीला? 1 एकर रे क्षेत्र, एकरी 1 किलो. एकरी 1 किलो आपण ड्रिप वाटे दिलं. ड्रिप वाटे. ओके. आणि आता रासायनिक खतामध्ये काय काय घेतलंय तुम्ही? आता रासायनिक खतामध्ये 24-24, हा. बेन सल्फर, हा 10-26-26, हा युरिया, हा मॅग्नेशियम, झिंक, हा सुपर फॉस्फेट, सिलिकॉन. हा. याच्यामध्ये आता आपण मल्टीफायर 1 किलो घेतलं. याला कोटिंग केलं आपण. हा, युरियाला कोटिंग केलं त्याचं. आता हा किती महिन्याचा प्लॉट आहे? हा प्लॉट आहे 4 महिन्याचा. 4 महिन्याचा. भेसळ डोस कितवा आहे आता? पहिलाच आहे. हा पहिलाच आहे. त्याच्या अगोदर फक्त आता हा जो पूर्ण प्लॉट दिसतोय तो सगळा मल्टीप्लायर वापरलं होतं. तर तुम्हाला हे सगळे डोस दिल्यावर, आता तर भेसळ डोस द्यायचा आहे, पण मल्टीप्लायर दिल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आला? पूर्वीचं जे पीक होतं आणि आताचं जे पीक आहे त्याच्यात काय बदल दिसतोय? साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी आपण मल्टीप्लायर वापरायला चालू केलंय. हा. तर 1.5 महिन्यापूर्वी आपली केळी म्हणजे अशी हिथं माणूस लांबून गवत काढायला जर खाली माणूस बसला तर दिसत होता. बरोबर. आता परिस्थिती तुम्ही समोर बघता, हाईट वाढली, बरोबर. पानांच्या रुंदी वाढली, हा. पोंगा असा सरळ चालतोय, बर. बुंद्याची साईज व्यवस्थित व्हायला लागली. हम्म, हम्म. जे पिवळं जे डाग पडलं होतं पूर्ण टोटल ह्या सगळ्या खालच्या पानांवरती ते सुद्धा ऑटोमॅटिक गेले. म्हणजे याच्यावर काही चांगली आली. पूर्ण प्लॉट मध्ये काळोखी आली. हा. बरोबर. म्हणजे कोणताही आपण जर केळी बघितली तर त्याच्यामध्ये डार्कनेस पण आहे. हा, कलर डार्क झालाय. बरोबर. डार्क झाला, काळोखी चांगली आली. बरोबर. वा, छान. तुम्ही हे वापरून समाधानी आहात? हो, समाधान आहे. मुळ्याची संख्या ही चांगली वाढते याच्यामुळे. अरे वा, ठीक आहे. आता बाकीचे जे केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देणार? हे वापरायला पाहिजे का? हो, वापरायला पाहिजे म्हणून सल्ला देणार. हा ना. त्याच्यामुळे आपला रासायनिकचा डोस कमी होतोय. आता किती कमी झाला तुमचा? मी निम्म्यानंच कमी केला डायरेक्ट पहिल्यांदाच वापर. म्हणजे पहिला किती खर्च होता, आता किती कमी झाला खर्च भेसळ डोस पहिला? आता मला बेसळ डोस साधारणतः पैशात जर सांगायचं म्हणलं तर 22,000 रुपये लागला असतं मला आता. हा. डोसा नाही, हा. 10,000च गेलेत माझा आता अंतर. ओके. पण तरी तुम्ही समाधानी आहेत? हो, तुम्हाला असं वाटत नाही मी कमी खत टाकलं ना? नाही. ओके, ठीक आहे. ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील झालात. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू.